नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. पेन्शनधारकांना मोठा दिलासा. रिकव्हरी नोटीस रद्द. उच्च पेन्शन सुरू करण्याचे न्यायालयाचे आदेश. उच्च पेन्शन मिळवणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे. 21 जुलै 2026 रोजी दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालात न्यायालयाने उच्च पेन्शन नाकारण्यासंदर्भातील सर्व आदेश तसेच आधी दिलेल्या उच्च पेन्शनची वसुली करण्यासाठी जारी केलेल्या नोटिसा रद्द ठरवलेल्या आहेत. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. न्यायालयाने EPFOला संबंधित याचिकाकर्त्यांची उच्च पेन्शन तत्काळ पूर्ववत करण्याचे निर्देश दिलेले आहे. EPF योगदानाच्या आधारेच पुढे नियमित उच्च पेन्शन देण्याचेही आदेश न्यायालयाने दिलेले आहे. न्यायालयाने काय म्हटले आहे चला तर पाहूया. न्यायालयाने स्पष्ट केले की संबंधित सर्व याचिकाकर्ते 1 सप्टेंबर 2014 पूर्वी निवृत्त झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे त्यांना उच्च पेन्शन मंजूर करण्यात आली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या 2022च्या निर्णयाचा अभ्यास करून न्यायालयाने स्पष्ट केले की आधी मंजूर केलेली उच्च पेन्शन आता रद्द करता येणार नाही. न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत. चला तर पाहूया. उच्च पेन्शन नाकारण्याचे सर्व आदेश रद्द करावे. उच्च पेन्शनची वसुली करण्यासाठी जारी केलेल्या सर्व नोटिसा रद्द करावे. याचिकाकर्त्यांची उच्च पेन्शन तत्काळ पूर्ववत करावी तर प्रत्यक्ष वेतनावर भरलेल्या योगदानाच्या आधारे नियमित पेन्शनसुद्धा सुरू ठेवावी. थकीत पेन्शनची रक्कम 3 महिन्याच्या आत अदा करण्याचेही आदेश देण्यात आलेले आहे. 3 महिन्यानंतर विलंब झाल्यास 6% वार्षिक व्याजासह रक्कम देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाचा हा निर्णय विशेषतः 1 सप्टेंबर 2014 पूर्वी निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, ज्यांना यापूर्वी उच्च पेन्शन मंजूर झाली होती आणि नंतर ती कमी करण्याचा किंवा वसुलीचा प्रयत्न करण्यात आला होता. आता अशा पेन्शनधारकांना या निर्णयामुळे एक मोठा दिलासा मिळू शकतो.